सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी। सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून 192 कोटी रुपये जमा। सोलापूरच्या केवड गावात लाडक्या बहिणीनं आपल्या पडक्या घरात मंत्री जयकुमार गोरे यांचं केलं स्वागत। पडलेलं घर बांधून देण्याचं पालकमंत्री गोरे यांचं आश्वासन। अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते। नाट्य मंदिर गृहाचं उद्घाटन यावेळी अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती। आमदार रोहित पवार संत तुकाराम महाराजांच्या देहूत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार। तुकोबारायांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा दाखला देत लाक्षणिक उपोषण करणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेससह राज्य सरकार विरोधात आज पिठलं भाकरी आंदोलन। सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी काळी केल्याचा आरोप। राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार, प्रक्रिया सुरू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज उद्घाटन होणार। संध्याकाळी 5 वाजता पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। अध्यक्षपदासाठी होणार लढत। लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। जरांगे हा फक्त मुखवटा, काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत। ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील, हाकेंचा पत्रात उल्लेख। पंतप्रधान मोदी म्हणतात गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं। प्रत्येकाच्या घरी संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बीडच्या वडवणीत काही लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप। वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्याचं पायतोडा। लव्ह जिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अजित पवारांकडून कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन। आमदार सुहास कांदे यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी जबाबदारी। कांदे यांची नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटन प्रमुखपदी नियुक्ती। जागा खरेदीतून 3000 कोटी मिळणार हे गोखले बिल्डरनी सांगितलं। पैसा मिळणार असतानाही तुम्ही बाहेर का पडलात? राजू शेट्टींचा सवाल। तुमचा हिस्सा मिळाला नसेल तर त्याची मागणी करावी लागेल। राजू शेट्टींचा मोहोळ यांना टोला। छत्रपती संभाजीनगरच्या नागदमधील शुभम राजपूतच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा। गावकऱ्यांकडून मूक मोर्चा काढत निषेध। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे दाखल। 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात। पुण्याच्या बोल्हाईमध्ये जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारी। महिला शेतकऱ्याला दांडक्यानं मारहाण। घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल।